प्रतिनिधी यांनी या ठिकाणी लक्ष द्यावं। अकोट 28 या विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची प्रथम फेरी या ठिकाणी पूर्ण झाली असून मी त्या प्रथम फेरीची आकडेवारी या ठिकाणी जाहीर करीत आहे। मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून लोणारकर या नात्याने या ठिकाणी पहिल्या फेरीत उमेदवार निहाय पडलेल्या मतांची या ठिकाणी संख्या वाचत आहे। गणगणे महेश सुधाकरराव 2601 2601। प्रकाश गुणवंत भारसाखले यांचे 3117 3117। ॲडव्होकेट सुजाता विद्यासागर वानखेडे 3838। कॅप्टन सुनील डोगाळे 2929। उपक रामदास गोडके 1182 1182। अन्सार उल्ला खा अताउल्ला खा 129 129। गोपाल जीवनराव देशमुख 25। नितीन मनोहर वालसिंगे 22 राम प्रभू गजानन तराळे 161 161। लक्ष्मीकांत गजानन कौटकर 113 113। नोटा नन ऑफ अबाउ 109 109। अशी एकूण पहिल्या फेरीत पडलेली मते आहेत 7784 7784। 7784। सुधाकरराव यांना 2601। प्रकाश गुणवंतराव भारसागळे यांना 3117। ॲडव्होकेट सुजाता विद्यासागर वानखेडे यांना 38। कॅप्टन सुनील डोगाळे यांना 29। उपक रामदास गोडके यांना 1182। ललित सुधाकरराव पहाळे 258। अन्सार उल्ला खा अताउल्ला खा 129। गोपाल जीवनराव देशमुख 25। नितीन मनोहर वालसिंगे 22। राम प्रभू गजानन तराळे 161। लक्ष्मीकांत गजानन कौटकर 113 109। राम प्रभू गजानन तराळे 161। आणि नोटा 109। दुसऱ्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली असून या ठिकाणी मी निवडणूक निर्णय अधिकारी 28 अकोट या ठिकाणी दुसऱ्या फेरीचे उमेदवार निहाय येतोय का आवाज? मी मनोज लोणारकर 28 अकोटचा निवडणूक निर्णय अधिकारी दुसऱ्या राऊंडचे उमेदवार निहाय पडलेली मते आणि त्याची क्युम्युलेटिव्ह प्रोग्रेस मध्ये या ठिकाणी डिक्लेअर करत आहे। गणगणे महेश सुधाकरराव या फेरीत 1469। मागच्या फेरीला होते 2601। या दोन्हीची टोटल 4070। 4070 दोन राऊंड मिळून। प्रकाश गुणवंत भारसागळे या राऊंडला 4693। मागच्या राऊंडला मिळाली ती 3117। अशी दोन्ही मिळून 7810। त्यानंतर तिसरे उमेदवार आहे ॲडव्होकेट सुजाता विद्यासागर वानखेडे
या राऊंड मध्ये त्यांना 47 मध्ये पडलेली, मागच्या राऊंडला 38 होती, अशी एकूण 85 मध्ये कम्युनिटिव्ह या ठिकाणी त्यांना पडली आहे. कॅप्टन सुनील दोबाळे यांना या श्री गणेश गणगणे महेश सुधाकरराव या राऊंडला त्यांना 1469 1469, मागच्या राऊंडचे 2601 2601 असे एकूण 4070 4070 अशी मते पडली आहे. प्रकाश गुणवंत भारसागरे यांना या राऊंड मध्ये 3117 3117 या राऊंडला 4693, मागच्या राऊंडचे 3117 असे 7810 ही दुसऱ्या राऊंडला क्युम्युलेटिव्ह मध्ये पडली आहे. ॲडव्होकेट सुजाता विद्यासागर मानखेडे या राऊंडला त्यांना 47, मागील राऊंडला 38 असे एकूण 85 मध्ये पडली आहे. कॅप्टन सुनील दोबाळे यांना या राऊंडला 18 मते, मागच्या राऊंडला 29 मते असे एकूण 47 मध्ये पडली आहे. 47. दीपक रामदास मोडके मागच्या राऊंडला त्यांना 770 मध्ये पडली, या राऊंडला 770 मध्ये पडली, मागच्या राऊंडला 1182 अशी एकूण 1952 मध्ये पडली आहे. 1952. त्यानंतर ललित सुधाकरराव पहाळे यांना या राऊंडला 286 व मागील राऊंडला 258 अशी एकूण 544 मध्ये पडली आहे. 544. नंतर अन्सारुल्लाह खा अताउल्लाह खा यांना सेकंड राऊंड मध्ये 112 मध्ये, मागच्या राऊंडला 129 मध्ये अशी 241 मध्ये पडली आहे. 241 241. गोपाल जीवनराव देशमुख यांना मागच्या राऊंडला 25 होती, या राऊंडला 10 अशी 35 मध्ये पडली आहे. नितीन मनोहर वालसिंगे यांना या राऊंडला 12 मध्ये, मागील राऊंडला 22 मध्ये अशी 34 मध्ये पडली आहे. रामप्रभू गजानन तराळे या राऊंडला त्यांना 99 आणि मागच्या राऊंडला 161 अशी 260 मध्ये पडली आहे. लक्ष्मीकांत गजानन कौटकर यांना या राऊंड मध्ये 37 आणि मागील राऊंडला 113 अशी 150 प्रोग्रेसिव्ह मध्ये पडली आहे. नोटा नन ऑफ द अबाउट त्याला मागच्या राऊंडला 109 होती, आता 69 अशी 178 मध्ये आहे. एकूण या राऊंडला 15,600 मध्ये पडली आहे. 10व्या राऊंडची मतगणना पूर्ण झाली असून गणनेअंती उमेदवार न्याय पडलेली मते या ठिकाणी मी सांगतो आहे. गणगणे महेश सुधाकरराव 4397, मागच्या राऊंड पर्यंत त्यांना 24,476, या राऊंडला एकूण 28,873 28,873. त्यानंतर प्रकाश गुणवंत भारसागरे यांना या राऊंडला 3056, मागच्या राऊंड पर्यंत त्यांना 36,490, एकूण क्युम्युलेटिव्ह 39,546. ॲडव्होकेट सुजाता विद्यासागर मानखेडे यांना 11 मते, मागच्या राऊंड पर्यंत त्यांना 224 होती, आता एकूण 235 मध्ये पडली आहे. कॅप्टन सुनील
गोगाळे यांना या राऊंडला 14 मध्ये पडली आहे। मागच्या राऊंड पर्यंत त्यांना 238 होती, आता एकूण 252 मध्ये झाली आहे। दीपक रामदास गोडके यांना या राऊंडला 1591 मध्ये मिळाली आहे। मागच्या राऊंड पर्यंत त्यांना 11,338 मध्ये होती, आता एकूण 12,929 ललित दिवाकर पहाळे यांना 88 मध्ये या राऊंडला मिळाली। मागच्या राऊंड पर्यंत 2,066 होती, आता 21 54 झाली आहे। अताउल्ला यांना या राऊंड मध्ये 14 मध्ये मिळाली। मागच्या राऊंड पर्यंत 383 होती, आता एकूण 395 मध्ये झाली आहे। गोपाल जीवनराव देशमुख यांना एकूण या राऊंडला 8 मध्ये मिळाली। मागच्या राऊंड पर्यंत 80 मध्ये मिळाली होती, एकूण मध्ये 88 मिळाली आहे। नितीन मनोहरराव मालसिंग यांना या राऊंडला 3 मध्ये मिळाली। मागच्या राऊंडला 78 मध्ये झाली आहे। रामभाऊ गजानन कराळे यांना आता 1285 मध्ये झाली आहे। यांना या राऊंडला 22 मध्ये मिळाली। मागच्या राऊंडला 580 अशी 602 मध्ये झाली आहे। लोटा मागच्या राऊंडला त्यांना 480 53 530 अशा एकूण फेरी अंती झालेल्या मतांची संख्या 86,273 आहे। 10व्या राऊंडची मतगणना पूर्ण झाली असून गणनेअंती उमेदवार न्याय पडलेली मते या ठिकाणी मी सांगतो आहे। गणगणे महेश सुधाकर राव 4,397, मागच्या राऊंड पर्यंत त्यांना 24,476, या राऊंडला एकूण 28,873। त्यानंतर प्रकाश गुणवंत भारसांगले यांना या राऊंडला 3,056, मागच्या राऊंड पर्यंत त्यांना 36,490, एकूण क्युम्युलेटिव्ह एकूण 40,543। ॲडव्होकेट सुजाता विद्यासागर वानखेडे यांना 11 मध्ये, मागच्या राऊंड पर्यंत त्यांना 224 होती, आता एकूण 235 मध्ये पडली आहे। कॅप्टन सुनील गोगाळे यांना या राऊंडला 14 मध्ये पडली आहे। मागच्या राऊंड पर्यंत त्यांना 238 होती, आता एकूण 252 मध्ये झाली आहे। दीपक रामदास गोडके यांना या राऊंडला 1591 मध्ये मिळाली आहे। मागच्या राऊंड पर्यंत त्यांना 11,338 मध्ये होती, आता एकूण 12,929 ललित दिवाकर पहाळे यांना 88 मध्ये या राऊंडला मिळाली। मागच्या राऊंड पर्यंत 2,066 होती, आता 21 54 झाली आहे। अताउल्ला यांना या राऊंड मध्ये 14 मध्ये मिळाली। मागच्या राऊंड पर्यंत 383 होती, आता एकूण 395 मध्ये झाली आहे। गोपाल जीवनराव देशमुख यांना एकूण या राऊंडला 8 मध्ये मिळाली। मागच्या राऊंड पर्यंत 80 मध्ये मिळाली होती, एकूण मध्ये 88 मिळाली आहे। नितीन मनोहरराव मालसिंग यांना या राऊंडला 3 मध्ये मिळाली। मागच्या राऊंडला 78 मध्ये झाली आहे। रामभाऊ गजानन कराळे यांना आता 1285 मध्ये झाली आहे। यांना या राऊंडला 22 मध्ये मिळाली। मागच्या राऊंडला 580 अशी 602 मध्ये झाली आहे। लोटा मागच्या राऊंडला त्यांना 480 53 530 झाली आहे। अशा एकूण फेरी अंती झालेल्या मतांची संख्या 86,273 आहे। सर्व उमेदवार व प्रतिनिधी यांनी लक्ष द्यावं। 11व्या फेरीची मतगणना पूर्ण झाली असून मतगणनेअंती उमेदवार न्याय पडलेली मते या ठिकाणी मी जाहीर करतो। गणगणे महेश सुधाकर राव यांना 5,472,
मागच्या राऊंडला 28,873 असे एकूण 34,345 मते मिळाली आहेत. प्रकाश गुणवंत भारसागळे यांना 11व्या राऊंडला 2,096 मते मिळाली असून मागील राऊंड पर्यंत त्यांना 39,546 मते अशी क्युम्युलेटिव्ह एकूण 41,642 मते पडली आहे. ॲडव्होकेट सुजाता विद्यासागर वानखेडे यांना या राऊंडला 11व्या राऊंडला 16 मते पडली असून मागच्या राऊंडला 235 मते पडली आहे. एकूण त्यांना 11व्या राऊंडला 251 मते पडली आहेत. कॅप्टन सुनील डोबाळे यांना या राऊंडला 8 मते पडली असून मागच्या राऊंड पर्यंत 252 मते होती अशी एकूण 260 मते पडली आहे. दीपक रामदास बोडखे यांना 11व्या राऊंडला 751 मते पडली असून मागच्या राऊंड पर्यंत 12,929 मते अशी एकूण 11व्या राऊंडला 13,680 मते पडली आहेत. ललित सुधाकरराव बहाळे यांना 11व्या राऊंडला 75 मते पडली असून मागच्या राऊंड पर्यंत 2154 अशी एकूण 2229 मते पडली आहेत. अन्सारुल्ला खा अताउल्ला खा यांना 11व्या राऊंडला 23 मते पडली असून मागच्या राऊंड पर्यंत 395 होती, आता ती एकूण 418 मते झाली आहे. गोपाल जीवनराव देशमुख यांना 11व्या राऊंडला 4 मते पडली असून मागच्या राऊंड पर्यंत 88 मते पडली आहेत. त्याचे एकूण क्युम्युलेटिव्ह मते 92 झाली आहेत. नितीन मनोहरराव वाल सिंगे यांना 11व्या राऊंडला 3 मते पडली असून एकूण मागील राऊंड पर्यंत 81 मते पडली असून आता एकूण 84 मते झाली आहेत. रामप्रभू गजानन तराळे यांना 11व्या राऊंडला 12 मते पडली असून आतापर्यंत त्यांना 1285 मते मागच्या राऊंड पर्यंत आणि अशी एकूण 11व्या राऊंडला 1297 मते झाली आहेत. लक्ष्मीकांत गजानन कौटकर यांना 11व्या राऊंडला 11 मते पडलेली आहेत. मागच्या राऊंड पर्यंत 602 मते होती, आता ती दोन्ही मिळून 613 मते झाली आहे. नोटा नन ऑफ अबाऊला या राऊंडला 53 मते पडली असून मागच्या राऊंड पर्यंत 533 होती, आता ती 586 अशी एकूण मते झालेली आहेत. अशी एकूण 11व्या राऊंडच्या अंती 95,497 मते झालेली आहेत. उमेदवार व प्रतिनिधी यांनी लक्ष द्यावं. 12व्या राऊंडचे मतगणना संपली असून उमेदवार निहाय 12व्या गणनेला मिळालेली एकूण मते या ठिकाणी मी जाहीर करीत आहे. गणगणे महेश सुधाकर राव 3,610. मागच्या राऊंड पर्यंत त्यांना मिळालेली मते होती 34,345. एकूण क्युम्युलेटिव्ह मते झाली आहे 37,955. प्रकाश गुणवंतराव भारसागळे यांना 2,918. मागच्या राऊंड पर्यंत झाली होती 41,642. एकूण क्युम्युलेटिव्ह मते आहेत 44,560. ॲडव्होकेट सुजाता विद्यासागर वानखेडे यांना 12व्या राऊंडला 7 मते मिळाली आहेत. मागच्या राऊंड पर्यंत त्यांना 251 होती, अशी एकूण 258 मते झाली आहेत. कॅप्टन सुनील डोबाळे यांना 12व्या राऊंडला 22 मते मिळाली असून मागच्या राऊंड पर्यंत 260 होती, अशी एकूण 286 मते मिळाली आहे. दीपक रामदास बोडखे यांना 12व्या राऊंडला 1,432 मते मिळाली असून या अगोदरच्या राऊंड पर्यंत 13,680 मते होती, आता ती 12व्या राऊंडला 15,112 मते झाली आहेत. ललित सुधाकरराव बहाळे यांना या राऊंडला 54 मते झाली असून मागील राऊंड पर्यंत 2229 मते पडली होती, आता ती 12व्या राऊंडला 2283 मध्ये झाली आहे. अन्सारुल्ला खा अताउल्ला खा यांना 12व्या राऊंडला 6 मते झालेली असून मागील राऊंड पर्यंत 92
9 मते झाली असून मागील राऊंड पर्यंत 418 मते होती, आता ती 427 मते झाली आहे। गोपाल जीवनराव देशमुख यांना टोटल 12व्या राऊंडला 6 मते मिळाली असून त्यांचे मागच्या राऊंड पर्यंत 92 मते होती, आता ती 98 मते झाली आहेत। नितीन मनोहरराव वालसिंगे यांना 12व्या राऊंडला 4 मते मिळाली असून मागच्या राऊंडला 84 होती, आता ती क्युम्युलेटिव्ह 88 मते झाली आहेत। रामप्रभू गजानन तराळे यांना 12व्या राऊंडला 18 मते मिळाली असून त्यांना मागील राऊंड पर्यंत 1297 होती, आता ती 12व्या राऊंडला 1315 झाली आहे। लक्ष्मीकांत गजानन कौटकर यांना 12व्या राऊंडला 8 मते मिळाली असून मागच्या राऊंड पर्यंत 613 मते पडली होती, आता ती 12व्या राऊंडला एकूण 621 झाली आहेत। नोटा नन ऑफ द अबाऊ याला या राऊंड मध्ये 32 मते मिळाली असून मागील राऊंड पर्यंत 586 मते होती, आता ती पूर्णपणे 618 मते झाली आहे। असे 12व्या राऊंडला एकूण 1,03,617 मते झाली आहे। 1,03,617 मते झाली आहेत। 13व्या राऊंडची मतगणना संपली असून 13व्या राऊंडची मतगणना संपली असून गणनेअंती उमेदवार निहाय पडलेली मते या ठिकाणी राऊंड निहाय पडलेली मते या ठिकाणी मी जाहीर करीत आहे। गणगणे महेश सुधाकरराव 3,895, मागील राऊंड पर्यंत त्यांना पडलेली मते 37,995 अशी त्यांना क्युम्युलेटिव्ह 41,850 मते पडली आहे। प्रकाश गुणवंतराव भारसागळे यांना 13व्या राऊंडला 2,162 मध्ये पडली असून मागच्या राऊंडपर्यंत त्यांना 44,560 मध्ये पडली होती, आता 13व्या राऊंडला एकूण 43,722 मध्ये झाली आहे। ॲडव्होकेट सुजाता विद्यासागर मानखेडे यांना 13व्या राऊंडला 12 मध्ये पडली असून मागील राऊंड पर्यंत 258 मध्ये पडली होती, आता ती 13व्या राऊंडला 270 मध्ये झाली आहे। कॅप्टन सुनील डोबाळे यांना 13व्या राऊंडला 14 मध्ये मिळाली असून मागील राऊंड पर्यंत 282 मध्ये पडली होती, आता 13व्या राऊंडला ती 296 मध्ये झाली आहे। दीपक रामदास बोडखे यांना 13व्या राऊंडला 675 मध्ये मिळाली असून 13व्या राऊंड पूर्वी त्यांना 15,112 मध्ये मिळाली होती, आता ती 13व्या राऊंडला 15,787 मध्ये पडली आहे। ललित सुधाकरराव बहाळे यांना 13व्या राऊंडला 74 मध्ये पडली असून त्यांची यापूर्वीची 2283 मध्ये होती, ती आता एकूण 13व्या राऊंडला 2357 झाली आहे। अन्सारुल्लाह खां अताउल्लाह खां यांना 13व्या राऊंडला 9 मध्ये पडली आहेत, मागील राऊंड पर्यंत 427 मध्ये पडली होती, त्यांची आता 13व्या राऊंडला 427 मध्ये झाली आहे। गोपाल जीवनराव देशमुख यांना 13व्या राऊंडला 5 मध्ये मिळाली असून मागील राऊंड पर्यंत 98 मध्ये होती, ती आता एकूण 103 मध्ये झाली आहे। नितीन मनोहर वालसिंगे यांना 13व्या राऊंडला 4 मते मिळाली आहेत, मागील राऊंड पर्यंत 88 मते होती, ती आता 92 झाली आहे। रामप्रभू गजानन तराळे यांना 13व्या राऊंडला 4 मते मिळाली आहेत, मागील राऊंड पर्यंत 1315 मते होती, ती आता 1319 झाली आहे। लक्ष्मीकांत गजानन कौटकर यांना 13 मते 13व्या राऊंडला मिळाली असून मागील मते 621, आता ती 13व्या राऊंडला 634 झाली आहे। नोटा नन ऑफ द अबाऊ 13व्या राऊंडला 36 मते असून मागील राऊंड पर्यंत 618 होती, ती 654 मध्ये झाली आहे। असे 13व्या राऊंडच्या अंती मतमोजणी 1,10,520 मतांची झालेली आहे।
सर्व उमेदवार प्रतिनिधी यांनी लक्ष द्यावं। आपल्या 17व्या राऊंड नंतर एकूण मतांची संख्या उमेदवार न्याय या ठिकाणी मी जाहीर करीत आहे। गणगणे महेश सुधाकरराव 1992 या अगोदरच्या राऊंड पर्यंत त्यांना पडलेली मते होती 51,266। आता ती एकूण झाली आहे 53,258। 53,258। प्रकाश गुणवंत भारसागळे यांना 17व्या राऊंडला 4,100 मतं मिळाली असून यापूर्वीच्या राऊंड पर्यंत त्यांना 57,302 मते होती। ती आता एकूण 61,402 मते झाली आहेत। 61,402। ॲडव्होकेट सुजाता विद्यासागर वानखेडे यांना 17व्या राऊंडला 17 मते मिळाली। यापूर्वी त्यांना 314 मते मिळाली होती। अशी एकूण मिळून 17व्या राऊंडला 331 मते झाली आहेत। कॅप्टन सुनील डोबाळे यांना 17व्या राऊंडला 152 मते मिळाली असून यापूर्वी 366 मते होती। ती आता एकूण क्युम्युलेटिव्ह 518 मते झाली आहे। दीपक रामदास बोडखे यांना 17व्या राऊंडला 2,069 मते मिळाली असून यापूर्वी पर्यंतच्या राऊंडला 19,270 होती। ती आता क्युम्युलेटिव्ह 21,309 झाली आहे। ललित सुधाकरराव बहाळे यांना 298 मते मिळाली असून यापूर्वीपर्यंत 43 से 28 मिळाली आहे। क्युम्युलेटिव्ह 46 से 23 असे मते झाली आहेत। अन्सारुल्ला खा अताउल्ला खा यांना टोटल 15 मते 17व्या राऊंडला मिळाली असून यापूर्वी 536 होती। ती 551 झाली आहे। गोपाल जवनराव देशमुख यांना 17व्या राऊंडला 8 मते मिळाली असून त्यांची आतापर्यंतची 123 मते झाली आहेत। अशी क्युम्युलेटिव्ह एकूण 17व्या राऊंडला 131 मते झाली आहे। नितीन मनोहर वालसिंगे यांना 17व्या राऊंडला 7 मते झाली असून यापूर्वी त्यांना 147 मते होती। अशी आता 17व्या राऊंडपर्यंत त्यांना 154 मते झाली आहेत। रामप्रभू गजानन तराळे यांना 17व्या राऊंडमध्ये 128 मते मिळाली असून यापूर्वीच्या राऊंडमध्ये 1,408 होती। ती आता 1536 मते मिळाली आहेत। लक्ष्मण गजानन कौटकर यांना 17व्या राऊंडमध्ये 11 मते मिळाली असून 17व्या राऊंडपूर्वी त्यांना 678 मते होती। ती आता एकूण 17व्या राऊंडला 689 झाली आहे। टोटल नोटा या नन ऑफ अबाऊला 17व्या राऊंडला 35 मते असून त्याची आता 17व्या राऊंडला 814 मते झाली आहे। अशी एकूण 17व्या मतगणनेनंतर 1,45,316 या एकूण मतांची गणना पूर्ण झाली आहे। मतगणनेअंती उमेदवार न्याय मते पुढील प्रमाणे: गणगणे महेश सुधाकरराव 18व्या राऊंडला त्यांना 2,660 मते। यापूर्वीच्या राऊंडपर्यंत 53,258 होती। अशी क्युम्युलेटिव्ह 55,918 ही मते झाली आहे। प्रकाश गुणवंत भारसागळे यांना 4,470 मते 18व्या राऊंडला मिळाली असून यापूर्वी त्यांना 61,402 मते मिळाली होती। अशी एकूण आता 65,827 मते झाली आहे। ॲडव्होकेट सुजाता विद्यासागर वानखेडे यांना 18व्या राऊंडला 25 मते झाले असून मागील राऊंडपर्यंत त्यांना 331 मते मिळाली होती। आज ती 18व्या राऊंडला 356 मते झाली आहेत। कॅप्टन सुनील डोबाळे यांना 18व्या राऊंडला 27 मते मिळाली असून यापूर्वीच्या राऊंडपर्यंत 518 मते मिळाली होती। आता ती क्युम्युलेटिव्ह 545 झालेली आहे। दीपक रामदास बोडखे यांना टोटल 18व्या राऊंडला 1,762 मते मिळाली असून आतापर्यंत त्यांना 21,309 मते होती। ती आता क्युम्युलेटिव्ह 23,000
71 झाली आहे। ललित सुधाकरराव बहाळे यांना 18व्या राऊंडला 300 मते मिळाली असून यापूर्वीपर्यंत 46 से 23 मते मिळाली होती। आता ती क्युम्युलेटिव्ह टोटल 18व्या राऊंडला 49 से 23 झाली आहे, 4923 झाली आहे। अन्सारुल्ला खा अताउल्ला खा यांना 8 मते 18व्या राऊंडला मिळाली असून त्यांची आतापर्यंतची मते 551 झाली आहे। क्युम्युलेटिव्ह 559 इतकी मते झाली आहे। गोपाल जीवनराव देशमुख यांना 18व्या राऊंडला 6 मते झाली असून आतापर्यंत त्यांना 131 मते मिळाली होती, अशी दोन्ही मिळून 137 मते झाली आहे। नितीन मनोहर वालसिंगे यांना 18व्या राऊंडला 4 मते मिळाली असून यापूर्वी त्यांना 154 मते मिळाली होती। आता 18व्या राऊंडला त्यांची एकूण मते 158 झाली आहे। रामप्रभू गजानन तराळे यांना 18व्या राऊंडला 82 मते मिळाली असून आतापर्यंत त्यांना 1536 मते झाली होती, ती आता एकूण 1618 मते झाली आहे। लक्ष्मीकांत गजानन कौटकर यांना टोटल 18व्या राऊंडला 13 मते मिळाली असून यापूर्वी त्यांना 689 होती, ती आता 702 झाली आहे। नोटा नन ऑफ अबाउला 18व्या राऊंडला 46 मते पडली असून एकूण 814 यापूर्वी होती, त्याची क्युम्युलेटिव्ह टोटल ही 860 झाली आहे। 18व्या फेरीअंती मतगणना ही 1,54,719 या मतांची झाली असून त्याची सर्व उमेदवाराला मिळालेली एकूण टोटल या ठिकाणी मी जाहीर केलेली आहे।